दोन निष्पाप जीवांचा बळी, जबाबदार कोण? माण तालुक्यातील मार्डी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून महावितरणच्या तुटलेल्या तारेला, चिकटलेल्या शेळीला वाचवायला गेलेल्या नातवाला आणि आजीला विजेचा धक्का लागल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतिपत्र न्यूज. याबाबत सविस्तर माहिती अशी की माण तालुक्यातील मार्डी येथील बेंद शिवारात सौ मालन विलास काळे वय वर्षे 60 या आपल्या नातू सुजित युवराज काळे वय वर्षे 13 यांच्यासोबत आपल्या शेळ्या चारत असताना तिथेच महावितरणच्या तुटून पडलेल्या तारेला एक शेळी चिकटली. तिची तडफड पाहून निरागस सुजित तिला वाचवायला गेला आणि तोही विजेच्या विळख्यात आला. आपला नातू डोळ्यांसमोर विजेच्या धक्क्याने तडपडताना पाहून आजी सौ मालन काळे याही त्याला वाचवायला गेल्या असता शेळीसह आजी व नातू दोघांनाही आपला जीव गमवावा लागलाय. सदर घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून तुटलेल्या तारेसंदर्भात बरेच दिवस तक्रार करूनही कोणती कारवाई झाली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशातच आता या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. याबाबत नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊया. ते काय म्हणतो ते मला गडी लावून जोडायची तशीच पडली बाबा. आज किती वाजता घटना? आता इथं आम्ही नव्हतो, आम्ही त्या डोंगरावर शिरलो. सांग पण जर जोडली नाही त्याला जबाबदार कोण? आता हे बघतील पोलीस स्टेशन बाहेर मी कोण. आपण दुसऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधतोय. काय नक्की काय सांगा या घटनेबद्दल? आमच्या शेजारी भीमराव बाळू काळे हे त्यांचं शेत आहे. त्याने 15-20 कंप्लीट 20 दिवस झाले. 20 दिवसापूर्वी माझ्याकडे त्यांनी कंप्लीट केली. मी वायरमॅनला वारंवार सांगितलं आहे, पण वायरमॅन काही तार जोडायला टाळाटाळ करते. तर मी माझ्या फोनवरून त्यांच्यासमोरच माझं काम समोर मी त्यांना स्पीकर ऑन करून लगेच वायरमॅनला फोन लावला. अशी घटना नसायची परिस्थिती. ती म्हणजे आम्हाला काही कल्पना नाही, कोणी सांगितलं नाही. मी म्हणलं माझ्या समक्ष आहेत मग भीमराव काळे. ती म्हणजे सांगितली, म्हणजे काय मला काय आयडिया नाही. ठीक आहे म्हणजे मी दुसऱ्या DPवर आहे, ती DP झाली होती बघतो. आणि त्यानंतर परत भीमराव काळे काही मला भेटले नाही आणि वायरमॅन तर काही परत कॉल नाही. ते आजच कळले घटना 1:30 वाजता की अशी शॉक लागून त्या ताराला 2 व्यक्ती येत आहे. 15 दिवसापूर्वी मी त्यांना कल्पना दिली की अशी तात्पुरती पावसा पाण्याचे दिवस आहेत, मी तार ओढून घ्या असा विषय असतो. ते आतापर्यंत तुटली नाही. 15 दिवसापूर्वी जबाबदारपणा आहे MSEBचा, वायरमॅन लोकांचा. त्यांना सांगून त्या टायमिंगला जी घटना घडली ती अगदी दुर्दैवी घटना. गाव सगळं हळहळ करतात की MSEBचंच तिने स्वीकारावी. आज ही दुर्दैवी घटना घडली. खरं तर ही 1 महिन्यापूर्वी अशी तार तुटल्याची काही ग्रामस्थांनी आपल्या विभागात तक्रार केली होती, मात्र जोडली गेली नाही. काय सांगाल? आता याच्यावर पूर्ण चौकशी होईल. काय झालं की माझ्या कानापर्यंत आलेला नाही विषय. हे लोकलला आपलं यांचे रोडपेजमध्ये सांगितलेलं असतं तर वायरमन या लोकांना त्याविषयी चौकशी होईल. जबाब घेतले जाते सर्व शेतकऱ्यांचे इथल्या लोकांचे आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांचा अभिप्राय येईल आपल्याला. रिपोर्टनुसार इलेक्ट्रिक शॉक ह्याच्यात कोणाची जबाबदारी आहे त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या ठिकाणी 2 जीव गेलेत हे तरी आपल्या MSEBला मान्य आहे का? आता मान्य करावंच लागेल. पूर्ण हा इन्सिडेंट हा शॉक लागून झालेला आहे, त्यामुळे महावितरणचा याच्यात संबंध आहेच. पण त्याच्यात जबाबदार कोण हे पूर्ण चौकशी होऊन इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ज्यावेळी अभिप्राय देतील